नाही, पण राऊत साहेब, विधानसभा निवडणुकीच्या भाषणात राज ठाकरेंनी असं म्हटलं होतं की लाडकी बहीण योजना ही जी आश्वासनं आहेत ती जर पूर्ण करू शकलं नाही सरकार, तर ती आपल्याला म्हणजे जी लाडकी बहीण योजना आहे ती लाच मानावी लागेल, असं त्यांनी म्हटलं होतं. त्याने कशाला आम्ही म्हटलं होतं? त्यांनी म्हटल्यावरच लाच असते का? तुम्ही आमची विधान भूमिका पहा ना, हे करप्शन होतं. आणि याच्या संदर्भात निवडणूक आयोगानं कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी होती निवडणुकीपूर्वी. ही लाच म्हणजे लाचच आहे, हे करप्शन आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा जे.पी. नड्डा आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी दिलेली जी आश्वासनं होती फुकटपणाची, तीही लाच आहे, ही लाचखोरीच आहे. आता लाच एकदा देऊन झाल्यावरती आता तुम्हाला गरज वाटत नसेल, राज ठाकरे जर सच्चे असतील तर त्यांनी या लाचखोरीविरुद्ध मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन केलं पाहिजे सगळ्यांनी. आम्ही बघू ना मग काय करायचं ते. बोलून कसं का, समस्त विरोधी पक्षाने एकत्र यायला पाहिजे या विषयावर. राज ठाकरेंनाही तुम्ही आवाहन करता? सगळ्यांना आवाहन केलं पाहिजे. बघा, राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत, त्याच्यामुळे ते काय करतील मला माहित नाही. या क्षणी ते भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत आणि आम्ही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्ष, जो महाराष्ट्रद्रोही पक्ष आम्ही मानतो भाजपा, आम्ही त्यांच्या बाजूने नसल्यामुळे आम्ही आमची भूमिका घेऊ. पण त्यांनी एक मत मांडलं होतं, ही लाच आहे. तुम्ही मग त्या लाचखोरीविरुद्ध उभं राहिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना जाब विचारायला पाहिजे.